हर हर महादेव. जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सर्वे? आज आपण नवीन टॉपिक घेऊन येतो. शब्द, गाणे, म्युझिक. खूप वेगळा आणि खूपच अशा आपल्या नॉर्मल साध्या जीवनामध्ये जे बारीक माणसापासून ते म्हातारे वयस्करपर्यंत न्यू यंगस्टर, जी आताची पिढी आहे, जी बारीक मुलं, मोठी मुलं किंवा आताची यंगस्टर, ह्या सगळी जण गाणी म्हणत असतात. गाणे म्हणजे शब्द. शब्द आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे फरक देत असतात, कशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदलून जात असतात. तो खूप साधं आणि सोप्या गोष्टी जी आपण रोज नेहमी बोलत असतो, पण त्या शब्दांचा आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो, काय परिणाम होतो, ह्याचा विचार आपण कधीच करत नाही. जर तुम्हाला एखादी वेळेला मी जर विचारलं की हत्ती कसा दिसतो, तर तुम्ही सांगता. कावळा कसा दिसतो, कसा आवाज आहे कावळाचा, तर तुम्ही म्हणता काव काव, कावळ्याचा आवाज काय बरोबर नाही. पण मी जर म्हणलं की कोयल कशी दिसते है ना, तर तिचा आवाज तुम्हाला लगेच कळेल की हा खूप सुंदर असा तिचा आवाज आहे आणि ती कोयल कोकिळा गात असते. कोयल म्हणजेच कोकिळा गात असते. मोराचा आवाज कसा येतो, तर आपल्या म्हणजे डोक्यात आपल्या माइंडमध्ये तो विचार येतो आणि तशा प्रकारे ती इमेज बनत असते. इमेज म्हणजे तसे ते आपल्याला चित्र दिसत असतात. तर त्याच प्रकारे आपण काय बोलत असतो, कोणत्या इंटेन्शननी विचार करत असतो, कारण की प्रत्येकाची क्रिएट करण्याची विचारशक्ती खूप पॉवरफुल असते आणि त्याच रीतीने आपल्या आयुष्यात आपल्या डोक्यामध्ये त्या गोष्टी घडत असतात किंवा बनत असतात. चला, तर नक्कीच आहे तुम्हाला लॉजिक तर कळलेलंच असेल. आता येऊया मेन मुद्द्यावरती. म्युझिक. म्युझिक म्हणजेच गाणे. गाण्यांचे शब्द खूप चांगले असतात, पण आताच्या गाण्याचं रिदम, आवाज खूप असे तुम्ही कधी विचार केला की कोणतंही जर डीजे लावला किंवा कोणते सॉन्ग ऐकले, तो खूप जेव्हा हाय स्पीडमध्ये आपण ऐकतो तर आपल्या हृदयाचे ठोके खूप वाढत असतात. धक 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 धक. आणि जर कमी लोमध्ये ऐकले तेच गाणे, तर आपण एकदम रिलॅक्स, एकदम शांततेने ती गाणे ऐकत असतो. म्हणजेच काय मला म्हणायचं आहे की आजच्या ट्रेंडिंग युगामध्ये जे डीजे आहे, पॉप सॉंग्स आहेत, ऐका ऐका. मी असं म्हणत की ऐकू नका, पण ऐका. पण त्या टायमाला त्या पॉप सॉन्गवरती किंवा त्या डीजेवरती आपण कशा प्रकारचे गाणे लावतो, हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या वेळीत लोक खूप जास्त बासुरी, शास्त्रीय संगीत, पेटी असे गाणे ऐकत होते. का? कारण की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये एक शांतता हवी होती. आजकालच्या जमान्यामध्ये आपण काय ऐकतो, जास्त धाकधूक धाकधूक धाकधूकवाली, एकदम खूप अशी जे जास्त व्हायब्रेशनवाली गाणी ऐकत असतो. चला, मला माझ्या बोलण्याचा मुद्दा तुम्हाला हे सांगायचं की शांततेमध्ये गाणे ऐकत जा, जे गाणे मोटिवेट करत असेल. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, म्हणजे एक उदाहरण देते. पतंग. एक पतंग हा उदाहरण दिलं. ह्या पतंग नावावरून तुम्ही मला 2 गाणे सांगा. तर आता ह्याच्यामध्ये तुमच्या लोकांमध्ये जर तुम्ही सगळी हिंदी मराठी पिक्चर जरी बघत असाल, तर एक तर तुम्हाला पतंगवरून गाणं येईल, मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है. खूप चांगलं आणि खूप सुंदर असं गाणं आहे, जुन्या जमान्याचं, राजेश खन्नाचं. मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है. आणि आजच्या ट्रेंडिंग युगामधलं जर तेच पतंगवरून जरी गाणं म्हटलं, तर शाहरुख खानचं खूप गाजलेलं गाणे, उडी उडी जाय, उडी उडी जाय, पतंगवरून गाणं आहे. एकदम सुंदर, म्हणजे दिल की पतंग उडी उडी जाय. हे 2 गाणी खूप वेगवेगळ्या रीतीत आहे. मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है, ह्या गाण्याचा अर्थ काय होतं की आपण आपल्या आयुष्यातल्या खूप चांगल्या गोष्टी जे अर्धवट राहतात, कारण की कटी पतंग काय की गोष्ट होण्यापूर्वी ते संपल्या जातात. आणि उडी उडी जाय, मेरी जिंदगी पतंग उडी उडी जाय, म्हणजे माझे जे स्वप्न आहेत, माझ्या ज्या गोष्टी त्या आकाशामध्ये उंच भरारी घेत असतात. तर जेव्हा पण तुम्ही कोणते गाणे ऐकत असताल, ते सॉन्ग मोटिवेशन सॉन्ग्स असले पाहिजे. आपण जर मराठी माणसाने जर विचार केला ना, गाणे हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसत असतात. खूप चांगल्या रीतीने हे गाणे आपल्याला मोटिवेट पण करत असतात आणि रडवत पण असतात. जर एखाद्या माणसाचा ब्रेकअप झाला, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम झाले, तर त्यांचे दुःख, दर्दभरे नगमे त्यांना ऐकावे लागतात. का? कारण की तेच गाणे त्यांना त्यावेळेला खूप चांगले आठवत असतात आणि असं वाटत असतं की त्या गाण्यांमुळं आपण ढसाढसा रडावं. बरोबर ना?
पण एखादा जर श्रीमंत असेल, त्याला खूप कुठं जॅकपॉट लागला, लॉटरी लागली, तर तो कसे गाणे ऐकणार? एकदम हेल्दी मोटिवेशन सॉन्ग्स, की ज्याच्याने तो नाचेल, खूप आनंद करेल. म्हणून शब्दांचा, गाण्यांचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फरक पडत असतो. तर नक्कीच विचार करा. आपल्या मराठमोळ्यांमध्ये जर असं जल्लोष पाहिजे नसेल किंवा एक असं मनामध्ये मोटिवेशन्स पाहिजे, कारण आजच्या युगात मोटिवेशन खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला मोटिवेशन सॉन्ग्स पाहिजे असेल तर गरजा महाराष्ट्र माझा, शिवाजी महाराजांची गाणी ऐका, पवाडे ऐका. पवाडे पण खूप छान असतात का? कारण आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द महाराजांनी सांगितलेली, तर ते ती जिद्द बाळगा. वाट पाहते पुन्हा, हे पण खूप छान छान अशा पिक्चरांची गाणी शिकून घ्या. शिवाजी महाराजांचं भोसले पिक्चर, मी शिवाजीराजा भोसले, म्हणजे असे खूप मोटिवेशन जर सॉन्ग्स ऐकले तर त्या तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक करत असतात. तुम्हाला तुमच्या जर आयुष्यामध्ये प्रेम पाहिजे असेल तर तुम्ही प्रेमाची ऐका गाणी. पण माझं फक्त म्हणणं हेच आहे की जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे सकारात्मकता, तर ते गाणे सकारात्मकच असले पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह सॉन्ग्स ऐका. कधीही जर तुम्ही एखादं खराब सॉन्ग ऐकत असला किंवा निगेटिव्ह सॉन्ग ऐकत असलात ना, तर त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सतत घडत असतात. तर मग ज्या वेळेला पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परत तुम्ही काय म्हणाल की बाबा माझ्या आयुष्यामध्ये दुःख का सारखं येत असतं, कारण की तुम्ही ते दुःख सारखं आवटाळून आणि कवटाळून ठेवता का? तुमच्या आयुष्यामध्ये त्या दुःखांचा भडीमार होत राहतो, कारण की तुमची मेंटॅलिटी, तुमचे सॉन्ग्स है ना, दिवसभर तेच म्हणत असतात. एखादा मंत्र चांटिंग लावा. एखादा जर मंत्र चांटिंग लावलं, तुम्ही जर कुठं लावलं घरामध्ये मंत्र चांटिंग लावलं, 10 दिवस तुम्ही ऐकणार नाही. पण गाण्यावरती जे व्हायब्रेशन येते तुमच्या, त्यापासून तुमचं मन स्वतःच ते गाणं म्हणायला सुरुवात करतं, स्वतःच ते गुणगुणत असतं. म्हणून शब्दांचा आणि गाण्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. तर नक्कीच लक्षात ठेवा. मी टेरो रीडर रेश्मा तुम्हा सर्वांना विनंती करते की ह्यापुढे ज्यावेळेला पण तुम्ही गाणे ऐकत असाल किंवा कसं कोणाशी जर काय बोलत असाल, तो कृपा करून पॉझिटिव्हली बोला, चांगलं बोला, सकारात्मक बोला, ज्याच्याने तुमच्या आयुष्यामध्ये त्या चांगल्या गोष्टी सतत घडत असाव्यात. गाण्याची, म्युझिकची ही व्हायब्रेशन, ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अशी टेक्निक आहे की जे तुम्ही ऐकता, जे तुम्ही बोलता, ते तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या मराठी माणसांसाठी मी घेऊन आले की ज्याच्याने आपल्या मराठी माणसांना एक ध्येय भेटू, जीवनाचे विकास होण्यासाठी एक मोटिवेशन्स भेटू. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ह्या टेक्निक ज्या छोट्या छोट्या मी फक्त मराठीमध्ये नोट करते, तुम्हाला सगळ्यांमध्ये सांगते. तर नक्कीच ह्या गोष्टी तुम्ही मनावरती घ्या आणि 1% जरी तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये जर आणल्यात, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला असा बदल होणार आहे. तर नक्कीच ह्याच्या पुढे DJ ऐकायचं आहे का मोटिवेशन सॉन्ग ऐकायची जे तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या अशा गोष्टी घडून आणणार, हे तुमच्यावरती. तर गाणे, शब्द बोलताना नेहमी विचार करून वापरा, कारण की शब्द खूप अमोल आहे. एखाद्या वेळेस जर एखाद्याला एक कानाखाली मारली ना, तर तो माणूस विसरून जातो, पण तुमचे शब्द एखाद्याच्या मनामध्ये रुततात आणि घर करून घेतात. तर अशी शब्द जपून जपून आणि जपूनच वापरा. बरोबर. आताच्यासाठी थँक्यू सो मच. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय मिळवायचं ह्याच्यासाठी मला नक्कीच कमेंट्स करा. मी टेरो रीडर रेश्मा, न्यूमरोलॉजिस्ट, ॲस्ट्रोलॉजर, रेकी लॉ ऑफ अट्रॅक्शन मास्टर. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सची वाट बघेन आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब नक्कीच करा. बाय बाय.